नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष। काल आमच्या ठाण्यामध्ये 4 महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या तात्काळ बदल्या करण्यात आल्या। कारण सांगण्यात आलं की कोरोनाच्या लढाईत हे उपाययोजना करण्यात असमर्थ ठरले आणि म्हणून या 4ही आयुक्तांच्या काल बदल्या करण्यात आल्या। मला वाटतं फक्त ठाणे महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि मिदा रोड या 4 महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या काल बदल्या करण्यात आल्या। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त 3 महिन्यापूर्वीच इथे आले। उल्हासनगरचे तर आयुक्त 15 दिवसापूर्वी त्यांची नियुक्ती झाली आणि ह्या सगळ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। मुळात ही सिस्टीमच फेल्युअर आहे। सरकार फेल झालंय आणि सरकार कोणाच्या तरी माती हे अपयश मारायचं म्हणून या काल ठाण्यातल्या 4 आयुक्तांच्या माती हे मारण्यात आलेलं आहे, हे अपयश मारण्यात आलेलं आहे। मुळात जर अपयशीच ठरले, प्रशासन ज्या वेळेला अधिकारी अपयशी ठरतात त्यावेळेला संपूर्ण प्रशासन अपयशी ठरतं। मग या ठाण्याच्या प्रशासनाचे प्रमुख हे ठाण्याचे पालकमंत्री असतात। मग त्यांचा का नाही राजीनामा तुम्ही घेतलात? मुख्यमंत्री साहेबांनी जर खरंच मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय की ठाण्यातली संपूर्ण प्रशासन हे अपयशी ठरलंय तर त्याचबरोबर ठाण्यातले पालकमंत्री पण अपयशी ठरले। तुम्ही 1000 बेडचं हॉस्पिटल उभं केलं। 1000 बेडचं हॉस्पिटल ज्याला तुम्ही उभं केलं त्यात सुविधाच नाही आहेत। तिथे डॉक्टरचा अभाव आहे, तिथे सिस्टरचा अभाव आहे, तिथे गोळ्या नाही आहेत। अशा काही सिस्टरांनी मला फोन करून सांगितलंय की आतमध्ये गोळ्या नाही आहेत पेशंटना। मग तुम्ही का घाई केली जर तुमच्याकडनं पूर्ण यंत्रणा तयार नव्हती तर? सो अनेक प्रश्न आहेत। प्रशासनाचा प्रचंड मोठा, ठाणे जिल्ह्याच्या प्रशासनाचा प्रचंड मोठा फेल्युअर आहे आणि काल त्याचे बळी हे ठाणे महानगरपालिकेतले किंवा ठाणे जिल्ह्यातले काही अधिकारी पडले। उद्या आणखी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील, परंतु प्रशासनाच्या माती हे सगळं मारून फक्त जमणार नाही, त्याच्याबरोबर सरकारही अपयशी ठरतंय। ठाण्यातले पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे, कारण हा त्यांचा सगळ्यात मोठा फेल्युअर आहे। ठाण्यात रोज पेशंट वाढतात, प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यात पेशंट वाढतात। 2 महिन्यापूर्वी ठाण्यात रोज 200 पेशंट मिळायचे, आजही 200, 250, 250 पेशंट रोज मिळतात। ठाणे शहरात सांगतोय, जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळतात। सो या सगळ्याचा दोष हा पालकमंत्र्यांनी घ्यावा आणि पालकमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी करतोय। बघूया पालकमंत्री आमच्या मागणीला काय दाद देतात। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।